नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत घरगुती स्टाईल पनीर चिल्ली. त्यासाठी मी इथं साहित्य वापरलेलं आहे. इथे घेतलेले आहे पनीर. मी इथे हे पनीर या आकारात कापून घेतलेले आहेत आणि पाण्यात टाकून घेतलेलं आहे. पनीर फ्राय करण्यासाठी लागणार आहे इथे आपल्याला मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ टाकून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवतेच परत आपल्याला कसं बनवायचं आहे ते. आणि सॉससाठी लागणार आहे बारीक चिरलेली मिरची, आलं, लसूण आणि कांदा. आणि मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस घेतलेले आहेत. हे सॉसेस आपल्याला पनीरचा सॉस तयार करण्यासाठी, चिल्लीचा सॉस तयार करण्यासाठी लागणार आहे. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पीठ तयार करून घेऊयात पनीर तळण्यासाठी. इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर, मैदा समप्रमाणात घेतलेला आहे. ते मी इथं मिक्स करून घेणार आहे. कॅमेरा थोडा हलतोय कारण की कॅमेरामॅन आमचा छोटा बाबू होता, त्याच्या हातात मी पकडायला दिलेलं होतं, पण त्याला काही व्यवस्थित धरता आला नाही, तो सारखा कॅमेरा हलवत होता. आता मी इथे वापरलेला आहे टिक्का मसाला. एक छोटा चमचा टिक्का मसाला घ्यायचा आहे, त्याने कलर खूप छान येतो म्हणून. इथे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता पाणी ॲड करून व्यवस्थित आपण भज्याला कसं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे पीठ हे वलवून घ्यायचं आहे. आणि मग एक एक पीस आपल्याला पनीरच्या ह्यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत. हे पहा, व्यवस्थित असं आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या अशा पद्धतीने, जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही. आता हे एक एक पनीरचं पीस यामध्ये डिप करून आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. मी एकीकडे तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण यामध्ये पनीरचे असे एक एक तुकडे सोडून घेणार आहोत आणि मस्त असे कुरकुरीत होतील असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. ही घरच्या घरी बनवलेली पनीर चिल्ली खूप चविष्ट लागते आणि पोटाला काही त्रास देखील होत नाही. फक्त सॉसेस आपल्याला बाहेरून आणावे लागतील. यामध्ये फक्त आपल्याला टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि शेजवान सॉस हे तीनच सॉसेस मी वापरून ही पनीर चिल्ली तयार केलेली आहे. अतिशय सोपी आहे करण्याकरता. अगदी सहज तुम्ही ही पनीर चिल्ली घरी बनवू शकता. हे व्यवस्थित आता आपल्याला पनीर तळून घ्यायचे आहेत. हे पहा, पनीर व्यवस्थित तळून झालेले आहेत, मी काढून घेतलेले आहेत. आता बाकीचे पण पनीरचे तुकडे मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. मग सर्व पनीर तळून झालं की मग आपण याचा सॉस तयार करायला घेऊया. मैद्यामुळे काय होतं
हे पीठ जरा जास्त चिकट होतं, त्यामुळे तेलात सोडताना शक्यतो हळूच व्यवस्थित आपल्याला हे पनीरचे तुकडे सोडायचे आहेत, नाहीतर आपल्या हाताला चटके बसू शकतात तेलाचे, कारण की हे पीठ लपटकन सुटलं जात नाही तेलात. अगदी हळुवारपणे आपल्याला हे पिठात पनीर घोळवून तेलामध्ये सोडायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले पनीरचे तुकडे तळून तयार होतात. व्यवस्थित असे मस्त कुरकुरे होऊस तर आपल्याला हे पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. आता एकीकडे आपण सॉसची तयारी केलेली आहे. यामध्ये मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल, आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 ते 2 मिरच्या मी बारीक चिरून त्याची फोडणी करून घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरची, कांदा, गाजर, कांद्याची पात अशा बरेच प्रकारच्या भाज्या तुम्ही वापरू शकता, पण मी इथे फक्त कांदा वापरलेला आहे, कारण लहान मुलं तसंही सर्व भाज्या साईडला काढून ठेवतात, म्हणून मी फक्त इथे कांद्याचा वापर केलेला आहे. मी इथे एक छोटा कांदा वापरलेला आहे. असे मोठे मोठे तुकडे कट करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि मग ते असे व्यवस्थित तेलावरती लसूण आणि आल्यासोबत फ्राय केलेले आहेत. आता कांदा व्यवस्थित फ्राय झाला की मग यामध्ये मी घेतलेला आहे शेजवान चटणी घेतलेली आहे पहिल्यांदा, त्यानंतर घेतलेला आहे हा शेजवान सॉस, आणि त्यानंतर मी इथे वापरलेला आहे टोमॅटो सॉस. हे 3 सॉसेस वापरून मी मेन सॉस तयार करणार आहे. आणि यामध्ये आता ॲड केलेलं आहे मगाचं बॅटर, पनीरला आपण जे बॅटर लावून तळलं होतं ते बॅटर आहे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं. ते एक चमचा इथे वापरायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि पटकन आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलावरती, नाहीतर त्या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. व्यवस्थित असं सॉसेससोबत हे पीठ देखील व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. या पिठामुळे काय होते, पनीर चिल्लीला थोडासा थिकनेसपणा येतो, सॉसला देखील थोडासा थिकनेसपणा येतो आणि चवीला देखील छान राहतं. आपले पनीर बाइंडिंग खूप छान राहतं त्यामुळे. म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित हे पीठ आणि सॉसेस आता शिजवून घेणार आहे. याला व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर तेल सुटलं की मग आपण यावरती पनीरचे तुकडे ॲड करून अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पनीरचे तुकडे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हे पहा किती मस्त सॉस तयार झालेला आहे. आता मी यामध्ये तयार केलेले तळून घेतलेले पनीरचे तुकडे मी यामध्ये टाकून घेणार आहे. फक्त 3 ते 4 मिनिटासाठी फक्त तुम्हाला हे असं गरम करून घ्यायचं आहे. जास्त काही परतायची गरज नाही आहे, कारण की पनीर देखील शिजलेलं आहे आपलं आणि सॉसेस देखील शिजून तयार आहेत. अगदी चटपटी मस्त अशी घरगुती ही पनीर चिल्ली खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने, खूप सोप्या आणि साध्या भाषेत समजावून सांगितलेली आहे. याला जास्त काही साहित्य देखील लागत नाही. हे पहा, आपली मस्त अशी चमचमीत आणि झटपट अशी तयार होणारी पनीर चिल्ली तयार आहे. आहे की नाही छान छान आणि मस्त मस्त सोपी रेसिपी. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.